आपल्याला डाईस म्हणजे आसा किंवा ठोकळा बघायचा. मी तुम्हाला त्यांना सांगतो डाईस आणि फासा. एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, डाईसचे जे प्रश्न आहेत ना ते आपल्याला दोन प्रकारचे होऊ शकतात. पहिला आहे स्टँडर्ड आणि दुसरा आहे जनरल. एक लक्षात ठेवायचं, स्टँडर्ड डाईस असतो त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला कधी विचारले जात नाही. स्टँडर्ड डाईस सोपा का असतो तर लक्षात ठेवा, त्यांचे विरुद्ध बाजूच्या अंकाची बेरीज 7 आहे. म्हणजे जर एक ठोकळा दिलेला असेल ना फक्त एकच, तर तो स्टँडर्ड डाईस मधला असतो. पण परीक्षेला आपल्याला मिनिमम 2 ठोकळे किंवा 4 ठोकळे दिलेले असतात. पण समजा एकच ठोकळा दिलेला असेल ना तर तो स्टँडर्ड डाईस असेल. लक्षात ठेवा, त्याच्या विरुद्ध अंकाची बेरीज 7 असते. डायरेक्ट काय करायचं 7. म्हणजेच लक्षात ठेवा यांची बेरीज किती यायला पाहिजे 7. म्हणजे 1 मध्ये आपण किती ऍड केल्यावर 7 येईल 6. म्हणजे 1च्या विरुद्ध बाजूला 6 असेल, 2च्या विरुद्ध बाजूला काय असेल 5 असेल आणि 3च्या विरुद्ध बाजूला किती 4. म्हणजे बघा जर एकच ठोकळा दिलेला असेल तर लक्षात ठेवायचं 1च्या बाजूला 6, 2च्या बाजूला 5 आणि 3च्या विरुद्ध बाजूला 4 असेल. पण तो कोणता असेल स्टँडर्ड आहे. आणि दुसरा असतो जनरल डाईस. त्याच्या विरुद्ध अंकांची बेरीज काहीही असू शकते. विरुद्ध अंकांची बेरीज काहीही असू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला जे प्रश्न आहेत स्कॉलरशिपला किंवा एनएमएसला तर ह्या बाबतीत येऊ शकते. तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा सोपी पद्धत आहे. आपल्याला खूप डीप मध्ये जायचं नाही, काही सोप्या पद्धती आहेत त्याच बघायचं आहे. पहिल्यांदा समजा आपल्याला 2 ठोकळे दिलेले आहेत, इकडे सुद्धा 2 ठोकळे दिलेले आहेत. तर 2 ठोकळे दिले असताना समजा इथं एक बाजू समान असेल तर काय करायचं. काय बोलतोय मी एक बाजू. म्हणजे जर याच्यामध्ये बघितला तर 5 1 4 आहे आणि 5 6 3 आहे. तर याच्यामध्ये बघा की ठोकळ्याची एक बाजू कोणती तरी समान आहे. तर कोणती समान आहे 5. हा 5 अंक दोघांमध्ये काय आहे कॉमन आहे. पण मी काय सांगतोय एकच बाजू समान असायला पाहिजे. ठोकळ्याचे एकूण 6 पृष्ठभाग असतात आणि आपल्याला किती पृष्ठभाग दिसतात 3 पृष्ठभाग दिसतात, इकडचा इकडचा आणि वरचा. तर याच्यामध्ये 5 आणि 5 जर समान असेल तर सगळ्यात बेस्ट पर्याय काय ज्या ठिकाणी समान अंक आहे तो बघायचा. इथे आहे आणि कुठे आहे तिथं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला क्लॉक वाईज जायचं आहे. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचं आहे क्लॉक वाईज. म्हणजे तुम्हाला इथून इकडे क्लॉक वाईज जायचं. तर आता इथे बघा पहिला अंक आहे 5, त्यानंतर काय येतो 1 आणि त्यानंतर येतो 4. समजलं 5. आता तुम्हाला याच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल ते समजेल. बघा 5 1 4 आपण क्लॉक वाईज गेलो. सेम प्रोसेस काय करायची इकडे करायची. इकडे सुद्धा 5 अंक बघायचा कुठे येतो तो कुठेही असू शकतो. आपण काय करायचं क्लॉक वाईज जायचं आणि त्याच्या समोर लिहायचं. 5 येतो पहिल्यांदा, 5च्या नंतर येतो 6, 6च्या नंतर येतो 3. याचाच अर्थ आपल्याला आन्सर मिळतो. तर काय लक्षात ठेवा 1च्या विरुद्ध बाजूला काय असेल 6, 4च्या विरुद्ध बाजूला काय असेल 3. आता 5च्या विरुद्ध बाजूला तर 5 येणार नाही तर उरला कोणता अंक बघा 1 2 3 4 5 6 अंक असतात. म्हणजे बघा इथे 1 आहे 3 आहे 6 आहे 4 आहे 5 आहे. उरला कोण 2 उरला. याचाच अर्थ हा 5च्या विरुद्ध बाजूला कोण असेल 2 हा अंक असेल. सेम अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा याच्यामध्ये सुद्धा कोणता अंक समान आहे तर 2 हा अंक समान आहे. क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये जायचं म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने जायचं. आणि ही पद्धत जी आहे ना ही सगळ्यांसाठी कॉमन आहे. कोणताही मोठा क्वेश्चन येऊन ही पद्धत वापरायची इझिली सांगू शकता. बघा 2 2 नंतर आहे 4 4 नंतर आहे 5. सिमिलरली तिकडे क्लॉक वाईज जाऊया. इकडे 2 समान आहे क्लॉक वाईज ह्या पद्धतीने जा. 2च्या विरुद्ध बाजूला सध्या तरी 2 आहे, नंतर 1 आहे आणि नंतर कोणता आहे 3. याचाच अर्थ काय 4च्या विरुद्ध बाजूला 1, 5च्या विरुद्ध बाजूला 3. तर 2च्या विरुद्ध बाजूला 2 नसणार आहे. तर उरला कोणता अंक बघा कोणता 6 उरतो. म्हणजे 2च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल 6. हे कधी शक्य आहे एक बाजू समान असेल तरी. आणि एक लक्षात ठेवा एक बाजू समान असते ना तो फॉर्म्युला हाच फॉर्म्युला तुम्हाला सगळ्या ठिकाणी वापरायचा. आता बघा समजा 2 बाजू समान असतील तर 2 बाजू समान असतील एकदम सोपं. बघा याच्यामध्ये काय आहे इकडे 5 आहे इकडे 5 आहे कॅन्सल करून घ्या.
दोन बाजू समान असेल तर इकडे 5 कॅन्सल करून घ्या, इकडे 2 कॅन्सल करून घ्या. उरलं कोण? 1 आणि 3. याचाच अर्थ इथे तुम्हाला उत्तर काय मिळतं? 1च्या विरुद्ध बाजूला 3 आहे, 1च्या विरुद्ध बाजूला 3 आहे. पण तुम्हाला 2च्या विरुद्ध बाजूला किंवा अजून कोण आहे 5च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे तो सांगता येणार नाही. हा दोन बाजू समान असतील तर तुम्हाला एकच आन्सर मिळेल. पण ह्याचा उपयोग कुठे करायचा आहे तुम्हाला? ह्या दोन्ही ट्रिक्सचा उपयोग तुम्हाला अशा गणितामध्ये करायचा आहे. आता बघा हे शेवटचं आपण एक गणित बघूया. इथं बघा 4 ठोकळे दिलेले आहेत. 4 म्हणजे का एकच ठोकळा 4 पद्धतीने पाडलेला आहे. तर इथे काय करायचंय बघा, तुमच्याकडे 2 ट्रिक्स आहेत. एक बाजू समान, 2 बाजू समान. तुम्ही याच्यामधलं एक बाजू समान असलेल्यावरून डायरेक्ट आन्सर काढू शकताय. पण काय करायचं, पहिल्यांदा 2 बाजू समान असलेले ठोकळे बघायचे म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. आता इथे 2 बाजू समान असणारे ठोकळे कोणते आहेत बघा, इथं 4 आणि 5 आहे, इथे 4 आणि 5 आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण जरा एक आन्सर मिळू शकतो आपल्याला इझिली. म्हणजे बघा याच्यामध्ये 4 आणि 5 समान आहे, 2 बाजू समान असतील तर काय करतो, दोन्ही अंक आपण काय करतो, कट करतो. 4 आणि 5 कट केले तर उरलं काय, 2 आणि 6. म्हणजे तुम्हाला उत्तर का इझिली मिळालं. 2च्या विरुद्ध बाजूला किती आहे, 6. पण आता आपण 5च्या विरुद्ध बाजूला, 4च्या विरुद्ध बाजूला काढू शकत नाही. तर ह्यासाठी काय करायचं, ह्या 2 ठोकळ्यांमध्ये किंवा कोणत्याही ठोकळ्यांमध्ये एक बाजू समान आहे असा ठोकळा शोधायचे. एक बाजू समान, तुम्ही एक बाजू समान ह्या ठोकळ्यातून ही दुसरी जी पद्धत आपण बघितली ती न वापरता सुद्धा उत्तर काढू शकतो. काय करायचं, ह्यामध्ये बघा एक अंक समान आहे का, एक पृष्ठभाग बघा इथे 2 समान आहे, इथे सुद्धा 2 समान आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जावं, म्हणजे इकडून इकडे जायचं, त्यानंतर बघा इकडून इकडे जायचं. हा क्लॉकवाईज लक्षात ठेवायचं आहे. तर 2 नंतर काय येतो 1 नंतर काय येतो 4. तर आता पुढे डायरेक्शन बघा, पुढे काय करायचंय, 2 नंतर काय येतोय, 2 नंतर येतोय 5 नंतर येतोय 3. आता बघा इथे एकाच्या विरुद्ध बाजूला 5, 4च्या विरुद्ध बाजूला 3, 2च्या विरुद्ध बाजूला 2 नसणार, कोण असणार आहे 6. म्हणजे तुमचे उत्तर आपोआप येतं 2च्या विरुद्ध बाजूला काय येतं 6. परीक्षेला काय करायचं लक्षात ठेवा, परीक्षेला शक्यतो ही मेथड वापरायची. कुठली, ही एक बाजू समान असलेला ठोकळा आहे ना, ती मेथड तुम्ही यूज करा. समजा तुमच्याकडे वेळ आहे जास्त तर तुम्ही ही सुद्धा वापरू शकता, याने सुद्धा उत्तर मिळेल. पण लक्षात ठेवा 2 बाजू समान असलेल्या ठोकळ्यामधून तुम्हाला एकच उत्तर मिळतं, सगळे उत्तर मिळत नाही. त्यासाठी सगळ्यात बेस्ट काय, तर एक बाजू समान असलेला जर तुम्ही युक्ती वापरली तर तुमचं उत्तर तुम्हाला बरोबर येऊ शकतं. लक्षात ठेवा टाईप काय, स्टँडर्ड आणि जनरल टाईप, आणि आपल्याला ह्याच पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि हेच लक्षात ठेवायचं होतं. आणि हे जे ठोकळं आहे ह्याची ठोकळ्याची घडी जी आहे विस्कटली जाते, हे ठोकळा असा दिसतो. आणि हे गणित सोडवणे एकदम सोपं आहे. कोणतीही बाजू एकमेकांच्या विरुद्ध बाजू एकमेकांच्या शेजारी नसते. तर असा जर आला तर सिंपल काय करायचं, एच्या विरुद्ध बाजूला काय असणार सी, कारण एकमेकांना जॉईंट नसणार, विरुद्ध बाजू चिकटलेले नसतात. डीच्या विरुद्ध बाजूला कोण येणार ई, आणि बीच्या विरुद्ध बाजूला कोण येणार एफ. म्हणजेच काय, एच्या विरुद्ध बाजूला सी, डीच्या विरुद्ध बाजूला ई आणि बीच्या विरुद्ध बाजूला काय येईल एफ. अशा पद्धतीने ठोकळ्यावर तुम्हाला मिनिमम हा एक जर ठोकळा दिला ह्या पद्धतीचा, त्याच्यावर 2 तरी प्रश्न असतात. म्हणजे 2 मार्काचा प्रश्न असतो. स्कॉलरशिपला झाले 4 मार्क आणि एनएमएसला झाले 2 मार्क. त्यामुळे लक्षात ठेवायचं हा जो पूर्ण आहे तो काय करायचा तुम्हाला सोडवायचा.